नमस्कार. वाळवण रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे खमंग आणि खुसखुशीत सांडगे. हे सांडगे बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे सांडगे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. हे खमंग आणि खुसखुशीत सांडगे बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतकी मूग डाळ घेतलेली आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्हाला जर का जास्त क्वांटिटीमध्ये सांडगे बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता। घेतलेली अर्धा किलो मूग डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हलक्या हाताने चोळून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ही मूग डाळ मी धुवून घेते। ही मूग डाळ आहे ती बाहेरून विकत आणलेली आहे, त्यामुळे याला थोडंसं पॉलिश केलेलं असतं, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने ही डाळ धुणं गरजेचं आहे। घरची शेतातील डाळ असेल तर त्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलं तरीही चालू शकतं। इथं पहा, घेतलेली मूग डाळ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतली। यामध्ये जास्तीचं पाणी घातलं आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ मी धुवून घेते। डाळ धुवून झालेली आहे। आता यामध्ये डाळ बुडून वरती येईल इतकं पाणी घालते। डाळ भिजण्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं आहे, कारण डाळ जशी जशी भिजल तसं तसं ती पाणी ॲब्झॉर्ब करून घेते, त्यामुळे आपल्याला थोडं जास्त पाणी घालावं लागतं। इथं पहा, डाळ भिजून अगदी जास्तीचं पाणी वरती आलेलं आहे, इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। डाळीमध्ये जास्तीचं पाणी घातल्यानंतर झाकण ठेवते आणि कमीत कमी 6 तास आणि जास्तीत जास्त आपण रात्रभरासाठी ही डाळ अशीच पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे। ही डाळ मी रात्रभरासाठी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। दुसऱ्या दिवशी याच्यावरचं झाकण काढते आणि डाळ बघते तर अगदी छान अशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे। डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे। 6 तासांमध्ये देखील ही डाळ व्यवस्थित भिजली जाते। जर का तुम्ही दिवसा सांडगे बनवणार असाल तर सकाळ सकाळच ही डाळ पाण्यामध्ये भिजत घालून दुपारून तुम्ही याचे सांडगे बनवू शकता, पण ही डाळ मी रात्री पाण्यामध्ये भिजवलेली आहे। आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी याचे सांडगे बनवण्यासाठी घेत आहे, कारण सकाळ सकाळी माझ्याकडे ऊन येतं। डाळीमधलं संपूर्ण पाणी आहे ते आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि ही डाळ आहे ती एका चाळणीवरती काढून घेऊया। वाळवण रेसिपीमध्ये आज मी अर्धा किलो मूग डाळीपासून अगदी खमंग आणि खुसखुशीत असे सांडगे बनवत आहे। या अगोदर मी मिक्स डाळीचे सांडगे देखील तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, ते तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा। इथं पहा, भिजवून घेतलेली संपूर्ण मूग डाळ मी एका चाळणीवरती काढून घेतली। त्यानंतर ही मूग डाळ थोड्या वेळासाठी या चाळणीवरती अशीच ठेवूयात, जेणेकरून यामध्ये जे काही पाणी आहे ते नितळून जाईल। भिजवून घेतलेली डाळ चाळणीवरती काढल्यानंतर 10 मिनिटांसाठी अशीच ठेवूयात, जेणेकरून यामध्ये जे काही पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल। सांडगे बनवण्यासाठी लागणाऱ्या डाळीमध्ये थोडं देखील पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाही, नाहीतर आपलं सांडग्यांचं मिश्रण पातळ होऊ शकतं। 10 मिनिटांमध्येच डाळीमधलं संपूर्ण पाणी ड्रेन होऊन गेलेलं आहे। आता थोडी थोडी करून ही डाळ एका मिक्सर जारमध्ये काढून घेते। त्यानंतर सांडगे अगदी खमंग होण्यासाठी यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करते। इथं पहा, मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, साधारणपणे 12 ते 15 इतक्या, आणि एका छोट्या चमच्याने बरोबर 1.5 चमचा इतकं जिरे घेतलं। अर्धा किलो डाळीसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पाण्याचा वापर न करता पहिल्याच बॅचमध्ये आपल्याला लसूण आणि जिरे अगदी रवाळसर असं वाटून घ्यायचं आहे। डाळीसोबत इथं लसूण जिरे देखील अगदी छान असं बारीक करून घेतलेलं आहे। हे बारीक करत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। सांडग्यांची डाळ बारीक करत असताना रवाळसर अशीच बारीक करायची आहे, जास्तही बारीक अशी पेस्ट बनवण्याची गरज नाही। रवाळसर डाळ वाटली तर आपले सांडगे खुसखुशीत होतात आणि भाजीमध्ये घातले तर ते पटकन शिजतात। बारीक करून घेतलेली डाळ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेली संपूर्ण डाळ मी बारीक करून घेते। आता परत डाळ बारीक करत असताना यामध्ये लसूण किंवा जिरे घालण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण आपण पहिल्याच बॅचमध्ये संपूर्ण लसूण आणि जिरे बारीक केलेला आहे। इथं पहा, फक्त डाळ करूनच मी मिक्सरला बारीक करून घेते। डाळ बारीक करत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण भिजवून घेतलेल्या डाळीमध्येच भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळेच ही डाळ आहे ती सांडगे घालण्यासाठी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती बनवून तयार होते। त्यामुळे एक्स्ट्रा पाणी अजिबात घालावं लागत नाही। एक्स्ट्रा पाणी तुम्ही घातलं तर तुमचं हे मिश्रण पातळ होऊ शकतं। भिजवलेली सर्व डाळ मिक्सरला बारीक करून घेतली। पहिल्या बॅचमध्ये लसूण जिरे देखील घातलेलं होतं। आता ही संपूर्ण डाळ आपल्याला हाताने एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटांसाठी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने फेटून घ्यायचे आहे। असं केल्याने आपल्या डाळीमध्ये हवा भरली जाते आणि आपले सांडगे आहेत ते अगदी हलके फुलके बनून तयार होतात। असे सांडगे भाजीमध्ये पटकन शिजले जातात।
3 मिनिटासाठी ही डाळ मी फेटून घेतलेली आहे. त्यानंतर डाळ अगदी छान अशी हलकी फुलकी झालेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते. सोबतच 1 टीस्पून इतकी हळद पावडर आणि 2 टीस्पून लाल मिरची पावडर घालते आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. सुरुवातीलाच आपण लसूण आणि जिरे घातलेलं आहे, त्यामुळे आता घालण्याची अजिबात गरज नाही. घातलेले सर्व मसाले चमच्याने एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेते. सांडग्यांमध्ये पुरेसा लसूण, जिरे, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, कोथिंबीर घातली तर आपले सांडगे अगदी खमंग बनून तयार होतात. सांडगे वाळल्यानंतर देखील सांडग्यांमधून इतका छान सुगंध येतो ना, असे हे पुरेसे मसाले घातले तर, त्यामुळे भाजी देखील अतिशय टेस्टी बनून तयार होते. डाळीमध्ये घातलेले सर्व मसाले मी चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स केले. त्यानंतर हे मिश्रण आपलं सांडगे बनवण्यासाठी तयार आहे. इथं पहा, याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. अगदी परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. लगेच सांडगे बनवण्यासाठी सुरुवात करूया. सांडगे बनवण्यासाठी इथं मी अगोदरच एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. हातावरती थोडंसं मिश्रण घेते आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटांच्या मदतीने आपल्याला हे सांडगे आहेत ते सोडून घ्यायचे आहे. सांडग्यांचं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे सांडगे घालण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी काही मिनिटांमध्ये सर्व सांडगे बनवून तयार होतात. बऱ्याच वेळा सांडगे बनवण्यासाठी पायपिंग बॅगचा वापर केला जातो, त्याने देखील अगदी पटपट सांडगे बनवून तयार होतात. पण तसे सांडगे बनवले तर त्यांचा आकार आहे तो थोडासा गोलाकार येतो. तो आकार मला जास्त आवडत नाही सांडग्यांसाठी, त्यामुळे हे सांडगे मी हातानेच बनवणार आहे. भाजीमध्ये सांडगे शिजल्यानंतर ते आणखीनच जास्त फुलले जातात आणि मोठे दिसतात, त्यामुळे सांडगे बनवत असताना अगदी छोटे छोटेच बनवायचे आहेत. सांडगे घातल्यानंतर आपल्याला त्यांना लगेच उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेला सुकवत ठेवायचं आहे. जर का सांडगे लवकर सुकले नाहीत तर त्यामधून कुमट वास येऊ शकतो. सांडगे शक्यतो उन्हामध्येच वाळत ठेवायचे आहे, जेणेकरून त्यामधून कुमट वास येणार नाही. ऊन नसेल तर फॅनच्या हवेला सुकू शकता. सांडगे घालताना मिश्रण हाताला चिकटत असेल तर हात थोडासा ओला करायचा आहे आणि मग आपल्याला सांडगे घालायचे आहे. याच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे मी संपूर्ण सांडगे बनवून घेते. इथं पहा, अर्धा किलो मूगडाळीचे सर्व सांडगे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. अर्धा किलो मूगडाळीमध्ये एवढे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. आता 2 ते 3 दिवसासाठी याला मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेते. सांडगे व्यवस्थित उन्हामध्ये वाळणं खूप गरजेचं आहे. सांडगे व्यवस्थित वाळले नाहीत तर लवकर खराब होतात. 3 दिवस सांडगे मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे सांडगे अगदी कडकडीत असे वाळलेले आहेत. अर्धा किलो मूगडाळीपासून एवढे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. सांडगे हाताने सोडल्यामुळे याचा आकार बघू शकता, काय सुंदर दिसत आहे आणि रंग देखील खूप छान आलेला आहे. सांडग्यांची भाजी बनवायच्या अगोदरच या सांडग्यांमधून सुगंध इतका खमंग येत आहे ना, खूपच खमंग सांडगे बनवून तयार झालेले आहेत. आतून बघू शकता किती खुसखुशीत आहेत, अजिबात निबर किंवा वातड झालेली नाही. या सांडग्यांपासून बनवलेली भाजी तर अगदी खमंग बनवून तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर हे सांडगे थोडेसे तेल टाकून भाजून असेच खायला देखील अतिशय टेस्टी लागतात. लहान मुलांना देखील खूप आवडतात. थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलेले असे हे मूगडाळीचे कुडुम कुडुम सांडगे मला कैरी सोबत खायला खूप आवडतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन छानशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.